यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेला रत्नाकर गुट्टेंचा नातू सुमित गुट्टे आज मनमाडच्या रेल्वे स्थानकावरती आढळलेला आहे। तर मला एसटी पोलीस स्टेशनला सोडा असं त्याने एका रिक्षेवाल्याला सांगितल्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडण्यात आलंय। तो मनमाडला कसा पोहोचला हे त्याला माहिती नसून त्याचा मोबाईल देखील चोरीला गेलेला आहे असं त्याने सांगितलंय। सुमित गुट्टे मनमाड रेल्वे स्थानकावरती सापडलाय। मनमाडला कसा पोहोचलो माहिती नाही असं सुमित म्हणतोय। तर 3 दिवसांपासून सुमित बेपत्ता होता। पुण्यात मी इंटरव्ह्यूला गेलो। तर इंटरव्ह्यू दिल्याच्यानंतर मी रिक्षामध्ये बसलो बस स्टॉपला जाण्यासाठी। नंतर मला काहीच आठवत नाही। आजच सकाळी म्हणजे उठलो झोपेतून। तर म्हणजे बसमध्ये होता ट्रेनमध्ये होता? ते नाही माहीत कशामध्ये। मग आज कुठे होता तू? बस स्टॉपला। बस स्टॉपला? म्हणजे इथपर्यंत कसा आला? ते आठवत नाही काहीच मला। कधीपासून कधी झालं होतं? 2 तारखेपासून। 2 तारखेपासून? इतके दिवस कुठे होता मग? काहीच माहीत नाही। थंड लागायचं फक्त मला। काही तर ब्लड काढून घ्यायचे काही तर असं वाटायचं। काही अपहरण वगैरे करण्यात आलं? कोणी दमदाटी, कोणी पैसे हिसकावून घेतले? नाही, मोबाईल नाही फक्त माझा। पैसे पण 2,000 आणि यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।